लॅपलास नाव काय आहे त्याचं. मग हा बाळांनो एक खूप चांगला मॅथमॅटिशियन आहे. हा का कोण आहे. मग तो एखादी गोष्ट समजून सांगत असताना त्याचं मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग असल्यामुळे तो कशात समजून सांगेल. म्हणजे माणूस बदलला की सांगायच्या मेथड्स बदलतात. आणि तो आता मला सांगा आपल्याच गाडीवर सर आपल्या एखादी गोष्ट बोलायला लागली तर ते कुठल्या भाषेत बोलते. मॅथ मध्ये ते जास्त समजून सांगते. लक्षात आलं काय. कारण त्यांचा मॅथ स्ट्रॉंग आहे. मग आपण याला लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन मध्ये जाऊया. स्पेरिकल मेम्ब्रेन असं त्याने नाव दिलेलं आहे त्याला. आणि बाळांनो तुम्ही मात्र कालच्याच याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. आपण आता स्टडी करणार आहोत एक्सेस प्रेशर. काय स्टडी करणार आहोत. एक्सेस प्रेशर. टायटल कालचंच आहे. फक्त आता मेथड कोणाची वापरणार आहोत आपण या लॅपलासची. लक्षात आलं का. आणि मला एवढा विश्वास आहे की तुम्हाला 100% कळणार. भलेही कालच्या कंपॅरिझन मध्ये आज मॅथ मात्र कसं असेल थोडस एक्स्ट्रा असेल. काही ठिकाणी तुम्हाला मॅथ सोडून लॉजिक वापरावं लागेल. काय वापरावं लागेल. मग काही नवीन आहेत ना बरीच ती काय म्हणतात सर लॉजिक कसं. तर मी म्हटलं बरं असं मी लिहिलं 0.00000000000000000001 लिहिलं समजा मी. तर मॅथमॅटिकली याला काही ना काही व्हॅल्यू आहेच ना. थोडी का असे ना त्याला किंमत आहेच ना. पण मी लॉजिकली म्हणलं बरं एवढं छोटं आहे याला निग्लिजिबल समजा. मग निग्लिजिबल समजा म्हणजे तुम्ही काय समजणार. मग लॉजिक म्हणतं ह्याला काय समजा. मॅथ समजू देतं का. कारण मॅथला हवी असते अॅक्युरसी. मॅथला काय पाहिजे असते डोक्यात घुसायला दोन्हीतला फरक करावा लागतो. आणि मग कुठं आपल्याला थोडस मॅथ वापरायचं कुठं थोडस लॉजिक वापरायचं वगैरे वगैरे गोष्टी करायच्या आहेत. तर मला असं वाटतं जर तुम्ही लोकांनी पुढच्या 30 मिनिटासाठी जर व्यवस्थित लक्ष दिलं तर एकदम खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला तो टॉपिक आजचा कव्हर होईल. आणि मग तुमच्या लक्षात येईलच. आणि नक्कीच हे सगळं कशासाठी चालू आहे तर गावाला माहित असेल. काल सी राहिला होता म्हणे हे ना एक्सेस प्रेशर. आणि मग सुरुवात करणार आहोत. मग मी मात्र सुरुवातीला ड्रॉप कळतो ना पाण्याचा ड्रॉप कळतो ना किंवा बाळांनो याला मी म्हणणार आहे एअर बबल. काय म्हणेल. हा ह्या दोघांचं नेचर मी काल समजून सांगितलं कसं आहे ते. ड्रॉप म्हटलं की आतमध्ये पाणी आणि बाहेरून काय आहे बरोबर आहे. आणि एअर बबल मध्ये आतमध्ये एअर तर बाहेरून असं उलट. मग आपण या दोन्हीसाठी एकच फॉर्म्युला नेचर म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल सरफेस एकच एक्सपोज झाल्यामुळे एकच बनतो. तर आता आपण इथं शांत डोक्याने समजून घेऊया. तर सगळ्यांना माहिती आहे जनरली सोप बबल असेल एअर बबल असेल किंवा वॉटर ड्रॉप असेल हे स्पेरिकल असतात ना. म्हणजे स्पेरिकलचा अर्थ कळतो का. मग स्पेरिकल का असतात बरं. ड्यू टू सरफेस टेन्शन. प्रत्येक या जगातल्या ऑब्जेक्टला कसं व्हायचंय स्पेरिकल व्हायचंय. वाय because each and every object try to minimize its surface area. Why? Because each and every object is trying to minimize its potential. मग सरफेस एरिया कमी केला की पोटेन्शियल एनर्जी काय होते कमी होते. आणि मला असं वाटतं हे खूप इंटरेस्टिंग आपण समजून घेतले. निसर्ग समजून घेतलाय. असंच का तसंच का याच्यावरती आपण भर दिला पाहिजे. मग आता तुमच्या स्क्रीनवरती मस्त पैकी आम्ही एक ड्रॉप दाखवणार. काय दाखवणार रे ड्रॉप दाखवणार. मग याच्यामध्ये सगळं काय असेल रे बाळांनो पाणी भरलेलं असेल. गुड. आणि बाजूला काय असणार आहे एअर असणार आहे. बरोबर आहे का. मग आता थोड्या वेळासाठी याचं मॅथमॅटिकल अनालिसिस करायचंय म्हणून असं समजून घ्या हा ड्रॉप आहे आणि याची रेडियस मी पकडली या ड्रॉपची आर घेतली. किती घेतली आर घेतली. आणि इथं म्हटलं प्रेशर आय लिहिलं म्हणजे इनसाइड प्रेशर आतमधलं प्रेशर. बरोबर आहे का. आणि मग आता एक लक्ष द्यायचं याच्या बाहेर एअर आहे ना रे बाळांनो. मग इनसाइड प्रेशर आणि आउटसाइड प्रेशर कोणाचं प्रेशर जास्त असतं. ज्या बाजूला कर्व आहे तिकडे प्रेशर
हे मी नाही म्हणत, तर पूर्ण सगळ्या अँगलने आपण काय करून बघितले, प्रूफ करून बघितले परवाचं लेक्चर. मग आता आतमध्ये प्रेशर जास्त आहे, बाहेर प्रेशर कमी आहे. मग ज्या ठिकाणी प्रेशर जास्त आहे ते प्रेशर जे जास्त आहे प्रेशर ते पुश करत असेल ना, बरोबर आहे की नाही. मग आपण असं समजणार आहोत की थोड्या वेळाने समजा बाळांनो या प्रेशरने हा जो सरफेस आहे याला जर बाहेर सगळ्या बघा, आता प्रेशर म्हटल्यानंतर सगळीकडे सेमच ऍक्ट होतं असं मी नाही म्हणत, पास्कल म्हणतो, आठवलं पास्कलला. मग इथं जर प्रेशर वाढलं तर इथं पण सेम वाढतं, इथं पण सेम, सगळीकडे सेम मध्येच वाढतं. हे शिकलो ना आपण क्लोज्ड कंटेनर मध्ये पास्कलचं अनालिसिस, पुन्हा ते हायड्रोलिक लिफ्ट वगैरे आठवतंय का. आणि मग आता इथं इमॅजिन करा की जर या प्रेशरने या सगळ्या सरफेसला पुश केलं आणि हा सरफेस जर थोडासा बाहेर सरकला, हे कशासाठी पुढे बोलतो. मग हे जर आर असेल तर हे डिस्टन्स घेतलं मी स्मॉल आर म्हणजे डेल्टा. जास्त प्रेशरने सगळ्या बाजूला आतमधून ह्या सगळ्या बाजूला या प्रेशरने काय केलं, त्या सरफेसला थोडस ढकललं आणि ढकलल्यामुळे तो सरफेस काय झाला, एक्सपांड झाला. आता सरफेस एक्सपांड झाला म्हणजे सरफेस एरिया वाढला. सरफेस एरिया वाढला की त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढते. मग पोटेन्शियल एनर्जी वाढण्यासाठी काय करावं लागलेलं असतं, वर्क. काय करावं लागलं असतं, क्रॉस घ्यायचं सगळं एकदम शांत डोक्याने. मी म्हणलं तुम्हाला ती मेथड नाही आवडली, नो प्रॉब्लेम. ह्याच्या सगळं सिस्टमॅटिकली, फक्त थोडं मॅथ जास्त. बरं कुठलं मॅथ आहे तर सगळ्या गावाला आहे. आम्हाला गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी सोडली तर नाही ना दुसरं कुठलं. मग आम्ही 10वी पर्यंत तेच केलं. मग आम्हाला 11वीला टेन्शन आहे का, सर कुठलं मॅथ आणताय, काय कुठलं मॅथ आहे, गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी झालं. मग आता इमॅजिन करायचं याच्या बाहेरच्या बाजूला सगळी काय असेल बाळांनो, हा याच्या बाहेर म्हटलं का, कारण हा सरफेस आम्ही फुगवला तर इथपर्यंत पोहोचू शकेल. आतमध्ये पूर्ण सगळं पाणी आहे, ड्रॉप आहे ना, हा ड्रॉप असल्यामुळे इनसाइड तो भरीव असतो, सॉलिड असतो तो, म्हणजे मध्ये पाणी असेल, बाहेर एअर, आणि याला मी म्हटलं असं आउटसाइड प्रेशर. आणि तुम्हाला माहितीये, चांगलं माहित आहे तुम्हाला, सिन्स प्रेशर इनसाइड प्रेशर इज ग्रेटर दॅन दी आउटसाइड प्रेशर. बरोबर आहे का रे बाळांनो. आणि असं जर नसेल तर तो ड्रॉप राहणार नाही. हे सगळं शिकलेलं होतं आपण. आता थोडं सिस्टमॅटिकली बघायचं, पण एकदम व्यवस्थितपणे बघायचं की काय होईल, कसं होईल, वगैरे वगैरे वगैरे. आणि मॅथमॅटिक्स वापरत असताना बाळांनो एक लक्षात ठेवा की प्रत्येक स्टेपला ते का करतोय आम्ही, कशासाठी, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी बघायच्या. तर आता आम्हाला आमच्या डोक्यात एवढंच आहे की आम्हाला प्रेशर डिफरन्स बघायचा आहे, बरोबर आहे की नाही. पण प्रेशर मध्ये आणि फोर्स मध्ये रिलेशन असतं, फोर्स मध्ये आणि वर्क मध्ये रिलेशन असतं, वर्क मध्ये आणि एनर्जी मध्ये रिलेशन असतं. सगळी गुंतागुंत आहे, माहिती आहे ना सगळं. 8वी 9वी 10वी 11वी हेच केलंय आपण सगळं. आणि जर आठवत नसेल तर बघायचं बाबा काय असतं. तर प्रेशर इज इक्वल टू फोर्स बाय वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू एनर्जी कशात कन्वर्ट होईल, किंवा वर्क कशात होईल, किंवा पॉवर म्हणजेच काय असते तर वर्क बाय टाइम. हे सगळं एकमेकांमध्ये गुंतलेलं असतं. त्याच्यामुळे थोडस जरा नीट लक्ष द्यायचं. तर चला आता आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया, थोडीशी जॉमेट्री वगैरे 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 वगैरे. चला आता एक 8वी 9वीचा प्रवास चालू होईल आपला. मला सांगा, सिन्स इनिशियल एरिया A1 इज इक्वल टू, इनिशियल एरिया म्हणजे कोणाचा एरिया, पहिला ड्रॉपचा, बरोबर आहे ना. मग त्याची रेडियस किती आहे बाबांनो. मग ड्रॉप हा सर्क्युलर चपाती सारखा असतो का लाडू सारखा असतो, चपाती सारखा ना. मग लाडू आहे, दॅट मीन्स जॉमेट्रिकल शेप कुठला आहे, स्क्वेअर. आणि स्क्वेअरचा एरिया काढायचा, बॉलचा एरिया काढायचा. तर फॉर्म्युला काय येतो त्याचा, 4π. व्हेरी गुड. मग याचा अर्थ 4π r स्क्वेअर, बरोबर आहे का. 4π r स्क्वेअर, वेअर आर माहित आहे सगळ्या गावाला. वेअर आर कोण आहे रे सोन्यांनो, हा रेडियस कोणाची, रेडियस ऑफ वॉटर ड्रॉप. बरोबर आहे का रे. सोबत आहेत का सगळे, किती उशीर लागू द्या, काय व्हायचं ते होतं, कळालंच पाहिजे. इथपर्यंत सोबत आहात का. मग तेवढा एरिया कोणाचा आहे, त्या ड्रॉपचा, बरोबर आहे की नाही. मग आता इमॅजिन करा बाळांनो, आतमधलं प्रेशर जास्त. आता तुम्हाला एक साध्या गोष्टी बोलूया आपण. मी तुम्हाला एक फुगा आणला आणि फुगवा म्हटलं,
आता आपल्याकडे पंप नाही, तुम्ही तोंडाने फुगणार ना? कसं कसं करायचं? हवाशी तोंडाने मध्ये ओढायची ना, बाहेर ढकलायची. मग फुगा कधी फुगेल? ज्यावेळेस हवा जाईल. मग याचा अर्थ तुम्ही जी हवा आतमध्ये टाकली त्याचं प्रेशर आणि बाहेरच्या हवेचं प्रेशर याचा विचार केला तर आपण जास्त प्रेशरनं हवामध्ये भरलेले असते ना, तरच फुगा फुगणार आहे, अदरवाईज शक्य आहे का ते? मग आता त्या बलूनच्या आतमध्ये फुगा आहे समजा, आणि आपण एक काम केलं, समजा आतमधलं प्रेशर आणखी थोडंसं वाढवायचं म्हटलं, तर प्रेशर वाढलं की फुगा काय होत असतो? एक्सपांड होत असतो, बरोबर आहे की? मग इमॅजिन करा बघांनो की याची याची तुलना केली, याच्याने याचं कम्पॅरिझन केलं तर हे कमी आणि हे जास्त आहे. मग इनसाइड प्रेशर जास्त आहे, प्रेशर आतमधलं जास्त म्हणलं की तुम्हाला निसर्गाचा नियम माहिती आहे ना, साधा सोपा नियम माहिती आहे की ज्या ठिकाणी प्रेशर जास्त आहे आणि जिकडे कमी, आपण आपला आता एअर प्रेशर बघा, जिकडे प्रेशर जास्त आणि इकडे कमी तर हवा जास्त कडून कमी प्रेशर कडे जात. मग दरवर्षी आपल्याकडे जूनच्या सुरुवातीला पाऊस पडण्याचं कारण प्रेशर डिफरन्सच असतो ना. काल परवा जे वातावरण खराब झालं, 2 दिवसापूर्वी पाऊस पडला, त्यासाठी कारण तेच होतं ना, बरोबर आहे ना? मग आता मुद्दा असा आहे की हे आतमधलं प्रेशर जे जास्त आहे, हे प्रेशर या सरफेसला काय करायचं बघितलं बाळांनो, कुठल्या बाजूला, तर बाहेरच्या बाजूला ढकलायचं बघितलं. मग बाहेरच्या बाजूला ढकललं, पण आता तुम्हाला माहित आहे की बाहेरच्या बाजूला ढकलायचं म्हटलं तरी एकदम 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 थोडासा सरफेस बाहेर ढकलला. आता इथं डेल्टा आर म्हणजे इकडे सुद्धा किती असायला पाहिजे? सगळ्या बाजूला ढकललं. पण डेल्टा आर हे काय आहे तर खूप 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 स्मॉल डिस्प्लेसमेंट आहे, स्मॉल डिस्प्लेसमेंट आहे. कोणाचं रे बाळांनो? तर त्या सरफेसचं स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ सरफेस, बरोबर आहे का? मग छोटीशी डिस्प्लेसमेंट झाली, मग जास्त काय होणार नाही, कारण ऍट द सेम टाइम प्रेशर मध्ये डिफरन्स नाही व्हायला पाहिजे. म्हणून काही लोक म्हणतात ऍट कॉन्स्टंट प्रेशर, याचा अर्थ प्रेशर मध्ये फरक नाही पडायला पाहिजे. आता ज्यावेळेस तुमचं केटीजे आणि थर्मोडायनामिक चालवून तुम्हाला त्यावेळेस कळेल हे क्लिअर, पण इथे एवढं लक्षात जातं सध्या तरी. म्हणजे याचा अर्थ या प्रेशरने हा जो सरफेस एरिया तो थोडासा पुढे ढकलला, बरोबर आहे का? कोणी ढकलला? प्रेशरने ढकलला. मग आता मला सांगा की हा नवीन सरफेस एरिया जो असेल तो असा असेल ना रे, न्यू सरफेस एरिया इज इक्वल टू 4 पाय, आता रेडियस आर प्लस डेल्टा आर झालेली असेल ना, आणि त्याचा काय असेल, बरोबर आहे का? मग हा न्यू सरफेस एरिया किती असेल तर सगळ्यांना माहिती असायला हवं की हे 4 पायला 4 पाय. आता हे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर झालं ना, झालं ना? एवढ्यात बसली एकदम त्रास होता, काय करायचं, ए बी नाही बी बी नाही, असं तर म्हणतात ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, काटी वाटी कसं करायचं आता हे? पिंटा सांग. स्माइल सांगेल, स्माइल. हा तो म्हणतो काय, त्याला अल्जेब्रिक आइडेंटिटीज म्हणायचे ना रे. आइडेंटिटी समझ में आता है क्या? तेरा आधार कार्ड है क्या तेरे पास? वो क्या होता है तेरा? वही तो हम पूछ रहे हैं. अब ये जो ब्रैकेट है ना, ये ब्रैकेट चल इधर लेते हैं, आर प्लस डेल्टा आर. ये जो ब्रैकेट है ना, इसको एक्सपांड करना, एक्सपांड यानी सॉल्व करना है उसको. दूध का दूध, दही का दही, दिमाग का दही. हाँ, 2 बार लिखने का. वेरी गुड. ऐसा जरा आर प्लस डेल्टा आर प्लस आर प्लस डेल्टा आर प्लस आर प्लस डेल्टा आर प्लस आर प्लस, हाँ 2 बार लिख लिया. फिर उसको कट करने का, कैंसिल करने का, फिर 3 बार करने का, फिर एक को कैंसिल करने का. बरे बाबा 1.5 तासाचं लेक्चर आहे काय? टाइमपास टाइमपास. 12वी डॉक्टर, व्हेरी गुड. इंजेक्शन फक्त नीट दे. डॉक्टर बनेगा क्या? डॉक्टर बनेगा रे तू? चलो ये नहीं आया, अब ये नहीं, अब आएगा आर्यन, हमारा आर्यन. क्योंकि आर्यन आजकल अच्छे अच्छे दोस्तों के साथ घूम रहा है, बहुत घूम रहा है आर्यन हमारा. चलो आर्यन खड़े रहो.
हा हे चुकीचं आहे ना, हे नको पहिलं, कारण इस्माईलच्या नादी आपण लागलो तर काय व्हायचं आपलं. हा हा काय करायचं, आर स्क्वेअर प्लस 2r डेल्टा आर प्लस डेल्टा आर. अरे व्हेरी गुड, बरोबर आहे का, बरोबर आहे ना त्यांचं. मग आता मला सांगा, इथं हे आणून ठेवावं लागेल ना. ओ दादा, आणि आता दादाला आलं नाही, पण दादा खुश असतो, हे मला आलं नाही. दादा आल्यास ऍटिट्यूड असतो, नाही आलं आपल्याला म्हणजे आपण टेन्शन घ्यायला पाहिजे, मला कसं काय नाही आलं, एवढं छोटं नाही आलं तरी आमचा दादा सुनीलकडे बघतो, सुनील शेट्टीला सांगतो बाय मला नाही आलं. उलट त्याला विचारत असेल तुला येत होतं का, ते म्हणते मला बी नाही, म्हणजे हे बघा आपण सेमच बरं झालं की बेंचवर बसलोय. दादा 8वीला आपल्याला अल्जेब्रिक आयडेंटिटी, आणि तू शिकलास कसा बघ, तू असं शिकलास ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, असं तू शिकलास. तुझ्या शिक्षकाने तुला बऱ्याच वेळा हे पाठ करायला लावलं असेल, रटायला काय काय करायला, ते बिचारे तुझ्या लक्षात कसं राहिले यासाठी प्रयत्न करत होते. मग तू आता मला सांग, ए म्हणजे हा ठेवला, बी म्हणजे हा ठेवला, ब्रॅकेटला ब्रॅकेट, स्क्वेअरला स्क्वेअर, असं यायला पाहिजे होते कडे तुला, बरोबर आहे की नाही. आता तू विचार कर काय झालं, कसं झालं. का त्या दिवशी ज्या दिवशी तुझ्या 8वीच्या सरांनी शिकवलं असेल त्या दिवशी तू अब्सेंट असेल गॅरंटेड, असं मला वाटतं. ठीक आहे, मग आर स्क्वेअर 2r डेल्टा आर प्लस डेल्टा आर चा स्क्वेअर, हा दुसरा एरिया आहे. दुसरा म्हणजे कधी झाले बाबा, जेव्हा तो ड्रॉप काय झालाय, तो खूप जास्त झाला का, तर नाही निघलेच. मग इथपर्यंत आलो, मग इथं आलो रे, इथं आलो, किती लोक म्हणतात मॅथ वापरलं, आता 2 मिनिट गाडवे सर म्हणतात अय ग बसायचं, गाडवे सरला सुद्धा म्हणतात ती लोक, कोणाच गाडस आहे, बरोबर आहे की नाही. पण बिचारे गाडवे सर ग बसतात, ते म्हणतात मॅथ वापरायचं, आता काय वापरायचं, फिजिक्स तर नाहीच रे माझ्या, फिजिक्स माझं काय, गाडवे सरला ग बसतं, मी कोण आलो, मग आता लॉजिक वापरायचं. मग आता लॉजिक वापरताना म्हणतात सिन्स डेल्टा आर स्क्वेअर इज इक्वल टू 0 घ्या म्हणतात, ऍक्च्युअली 0 नसतं, लॉजिकली 0 घ्या म्हणतात. मग तुमच्यातलं कोणीच म्हणत नाही सर का हो सर, एक बी म्हणत नाही. मग त्याला समजून सांगावं लागतं, बाळांनो मी जर असं केलं 0.01 असं केलं तर हे लहान आहे ना रे, 0.01 लहान आहे ना, मी याचा स्क्वेअर करतो, किती येईल मला सांगा बरं. हा मला मराठी गाणं आठवलं मध्येच, कुठलं विचार नका, 0. किती वेळा 0 लिहू, 3 वेळा ना, चलो 0.000. मग याचा अर्थ याच्यावरून काय कळलं बरं मला सांगा, जेव्हा तुम्ही छोट्या संख्येचा स्क्वेअर करताय तेव्हा तुमचं उत्तर याच्यापेक्षा छोटं होतं ना, बरोबर आहे का नाही. मग जर हे खूप छोटा आहे डेल्टा आर, तर त्याचा स्क्वेअर आणखी छोटा होईल का मोठा होईल, मी काय बोललो कळलं का नाही. छोट्या संख्येचा स्क्वेअर हा त्याच्यापेक्षा मोठा होतो का आणखी छोटा होतो, त्या संख्येपेक्षा आणखी छोटा होतो. मग हे खूप छोटा आहे, हे खूप 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 छोटा आहे समजा हे, आणि त्याचा स्क्वेअर तर खूपच छोटा होईल ना, म्हणजेच त्याला काय म्हणावं लागेल, निग्लेजिबल. म्हणजेच काय म्हणलं, मग मी 0 म्हणू शकत नाही फिजिक्सचा शिक्षक, मॅथचा शिक्षक पण म्हणत नाही, लॉजिक वाला काय म्हणतो 0 आहे म्हणतो, जास्त ऍक्युरसीला लॉजिक पळत नाही. मग याचा अर्थ असं कळलं घेतलं तर चालेल का, सिन्स डेल्टा आर आहे, डेल्टाचा शब्द असतो ना, डेल्टा म्हणजे स्मॉल असतो. मग याचा अर्थ हे कसं ठेवलं, देअरफॉर सेकंड एरिया इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर प्लस 2r डेल्टा आर. मग आता हे ब्रॅकेटच्या बाहेर आहे म्हणजे याला पण मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि मग हे असं होईल ना रे बाबांनो, 4 पाय आर स्क्वेअर प्लस 4 टू जा 8 पाय आर डेल्टा, हा दुसरा एरिया आहे ना,
मग मला सांगा, हा एवढा तर पहिला ड्रॉपचा होता, म्हणजे एवढा आता काय झालाय, वाढलाय. कोणाचा एरिया वाढलाय? कसला एरिया? सरफेसचा असेल का? आतमधला व्हॉल्यूम असतो ना. एरिया वाढलाय कुठला? सरफेस वरचा. आणि सरफेस वरचा एरिया वाढवण्यासाठी सरफेस एनर्जी स्टडी केले ना. सरफेसचा एरिया वाढवण्यासाठी काय करावं लागतं? वर्क. आणि वर्क केल्यामुळं ते कोणाच्या अगेन्स्ट करावं लागतं? सरफेस टेन्शनच्या. आणि ते काय म्हणून होत असतं? सरफेस एनर्जी म्हणून. सगळे शिकले ना. कळलं नाही का? 10 वेळा विचारायचं. असं बसलो ना आपण आणून धरून आणल्यासारखं. अवघड आहे सगळं. मग इथपर्यंत सोबत आहात का? मग सुरुवातीचा एरिया किती आहे? पहिल्या ड्रॉपचा एवढा, नंतर तो एवढा झाला, म्हणजे एवढ्याने काय झाला? तो वाढला. बरोबर आहे का? सोबत आहात ना. मग सोबत आहात तर एवढं महत्वाचं आहे, तर थोडं नोट डाऊन पण करावं लागेल. आज आपलं पळायचं नाही, भरपूर व्यवस्थित घ्यायचं. चला, ड्रॉप एवढा होता आणि एवढा झाला. एवढा होता एवढा झाला, म्हणजे ड्रॉपचा काय वाढला? सरफेस एरिया वाढला. मग सरफेस एरिया वाढवायचा असेल तर सरफेस टेन्शन सरफेस एरिया वाढवू देतं का अपोज करतं? जोरात. मग तरी पण सरफेस एरिया वाढला असेल तर सरफेस एनर्जी वाढली असेल. अरे वाढते का नाही सरफेस एनर्जी? मग सरफेस एनर्जी वाढली, मग याचा अर्थ कुठून वाढली? तर काय केलं असेल? वर्क केला असेल. मग वर्क शोधता आलं पाहिजे की नाही? तर चला आता परत काटेवाटे एक करूया. आता याला थोडं छोटं बनवायचं का रे? आपल्या समोर फक्त असावं म्हणून. चालतंय का? हे समोर आपल्या इथं दिसावं म्हणून फक्त इथं बाजूला ठेवा, किंवा आणखी थोडं छोटस याला करूया. एक रेफरन्स ठेवायचा आहे म्हणून बस. इथं या कोपऱ्यात आपण याला ठेवूया, म्हणजे पूर्ण बंद करण्यापेक्षा. काय झालं? कोणाचे डोळे? ओके. तर आता सगळ्यांना माहित आहे तिथं चेंज इन सरफेस एरिया झालाय, म्हणजेच वर्क झालंय. बरोबर आहे की नाही? आता तुम्ही मला सांगा रे, थोडाच एरिया वाढला असेल तर वर्क जास्त होईल का थोडं होईल? जास्त एरिया वाढवला असेल तर मग आता आपल्याकडे फुगा एवढा होता, फुगा एवढा आहे समजा ऑलरेडी फुगवलेला, आणि आपण परत त्याच्यात प्रेशरने हवा भरली आणि तो एवढा झाला. आणि दुसऱ्याकडे एवढाच होता, त्याने हवा भरली, त्याचा फुगा एवढा झाला. याचा अर्थ जेवढं जास्त हवा भरणार तेवढा फुगा. मग तुम्हाला साधा प्रश्न विचारला मी की सरफेस एरिया थोडा वाढला, याचा अर्थ वर्क सुद्धा कसं झालं असेल? थोडंच. मग आमच्या डोक्यात एवढंच आहे की आम्हाला ते वर्क शोधायचंय. पण आता वर्क शोधायचं म्हणलं तर आता माझे मित्र तर माहित आहे परत पहिल्यापासून असतो, सगळं मुळापासून. तर सगळ्यांना माहित आहे सिन्स वर्क W इज इक्वल टू काय असतं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतो. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? मग आता मजा अशी आहे बऱ्यांनो की तुम्हाला चांगलं माहित आहे की हे असं असं असतं. पण आता त्याच्याही अगोदर तुम्हाला एक गोष्ट माहित आहे की जर वर्क हे थोडंच हवं असेल, डेल्टा वर्क हवा असेल, तर फोर्स इंटू हे डिस्प्लेसमेंट सुद्धा, आता मी असं डेल्टा दाखवतो थोड्या वेळासाठी. समजा इथं मी डिस्प्लेसमेंट दाखवलं एक्स ने. कशाने दाखवलं? एक्स ने. वर्क म्हणजे लावलेला फोर्स आणि झालेला. हा आपण 8वी पासून फॉर्म्युला स्टडी करतो. कुठलीही गोष्ट, एक ऑब्जेक्ट वरती फोर्स लावला त्याचं काय झालं तर असं वर्क असतं. किंवा जर आम्ही 11वीला आलो तर कॉस थिटा लिहितो. बरोबर आहे की नाही? असो. मग आता मला सांगा, इफ डिस्प्लेसमेंट एक्स इज व्हेरी स्मॉल, जर डिस्प्लेसमेंट कसं असेल? डेल्टा एक्स असेल, तर बघा वर्क सुद्धा कमीच होणार ना. मग ते होईल डेल्टा वर्क. मी डायरेक्टली असं लिहिलं, डेल्टा वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट सुद्धा कसं असेल? डेल्टाच असेल, थोडंच असेल, किंवा डीएक्स म्हणा, काय अडचण नाही. बरोबर आहे? मग थोडं ढकललं की थोडं वर्क. आता एखाद्याला मी म्हणलं चल इथून काय करायचं तुला, हातला देऊपर्यंत गाडी ढकलत नाही म्हणलं एकाला म्हणलं, आणि दुसऱ्याला म्हणलं चल तो इथून गेट पर्यंत गाडीने. कोणाचं वर्क जास्त? डिस्प्लेसमेंट जास्त. असंच एवढं सोपं असतं ते. आणि मग आता हे तुम्हाला कळालंय, मग वर्क आणि याचं काहीतरी रिलेशन असतं. पण आता आम्हाला हे रिलेशन असं नकोय ना. भले हा आमचा काटेवाटी एकच फॉर्म्युला असेल, पण आम्हाला असं नकोय. मग मी म्हणलं मग कसं आहे बाबा, कसं पाहिजे तुम्हाला? तर तुम्ही म्हणाल सर सिन्स
डेल्टा वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे का? पण आमचं इथे डिस्प्लेसमेंट नको आहे, तर आमचा टोटल काय वाढलाय? एरिया. तर आम्हाला कुठल्या फॉर्मॅटमध्ये सांगा? एरियाच्या फॉर्मॅट. असंच म्हणणार ना तुम्ही, बरोबर आहे की नाही? मग त्यासाठी माझ्या डोक्यात विचारायला आता कसं करायचं. मग परत एक विचारायला म्हटलं सिन्स, आता फॉर्म्युला कसा बनवता ते नीट बघायचं. सरफेस टेन्शन टी इज इक्वल टू, सरफेस टेन्शन टी इज इक्वल टू काय होत? फोर्स पर युनिट, बरोबर आहे का? असंच ना, बरोबर ना असं? आता तुम्हाला माहित आहे सरफेस टेन्शन न्यूमरिकली कोणासारखं दाखवता आलं होतं? तर सरफेस जोरात, बरोबर आहे का? सरफेस एनर्जी कशात कन्वर्ट होत असते? असं रटायचं नाही, समजून घेतलं सगळं. मग सरफेस एनर्जी, बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा एकदम व्यवस्थितपणे, मी जर असं केलं, याला मॅथमॅटिकली असं ठेवलं थोड्या वेळासाठी, याला घेऊन गेलो इकडे, याला इकडे, देअरफॉर फोर्स F इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू काय होणार आहे? बरोबर आहे का? सरफेस टेन्शन इंटू. मग आता तुम्हीच मला सांगा थोड्या वेळासाठी, जर तुम्ही असा विचार केला की याच्या ठिकाणी आपण फोर्सच्या ठिकाणी मी असं ठेवलं, देअरफॉर डेल्टा वर्क इज इक्वल टू सरफेस टेन्शन T इंटू L इंटू डेल्टा एक्स, हा एक जनरल फॉर्म्युला घेतला, जनरल. आणखी मी तुम्हाला समजून सांगितलं, फक्त तुमच्या लक्षात आलं असेल की आता एक एल घेतो, तर त्या एल मध्ये थोडीशी लेंथ वाढली तर डेल्टा एल होईल. मग इथं आम्ही आर घेतली, आर मध्ये थोडस वाढलंय ना, मग मी याला हे असं केलं तर चालेल का? फोर्स पर युनिट लेंथ, आणि लेंथ इथं कशात दाखवली? आर मध्ये, बरोबर आहे का? तर आर इंटू डेल्टा आर, लक्षात आलं का? मग लेंथ इंटू लेंथ काय दाखवत असते? मला एरिया दाखवत असते, बरोबर आहे की नाही? मग हा जर माझ्याकडे एक फॉर्म्युला बनत असेल असा, तर हा एक जनरल जर मी या ठिकाणी जर मी वापरला, इथं वापरला, तर तो असा होईल ना, देअरफॉर डेल्टा वर्क, थोडं झालेलं वर्क म्हणजेच बाळांनो तिथं असणार सरफेस टेन्शन, आणि तिथं वाढ झालेली कशामध्ये? तर एरिया मध्ये. आणि ती वाढ किती झालेली आहे? सगळ्या गावाला माहित आहे ती वाढ किती आहे रे सोन्यांनो? 8 पाय आर इंटू, कसा फॉर्म्युला ABCD 12 पासून तो आणला, समजतंय का? तसं डायरेक्ट सुद्धा घेता आला असता, पण काही गरज नाही त्याची, म्हणूनच तुम्हाला बेसिक पासून सांगू म्हटलं. सोबत आहात का तुम्ही माझ्या? जोरात सांगा, नक्की कळतंय का? कालच्या सारखं 4 वेळा ही डायरेक्शन बघा, असं बघा, तसं बघा, काही गरज नाही. स्ट्रेट फॉरवर्ड मॅथ वापरायला मी. मग आता मला सांगा की तुम्हाला हे वर्क असं भेटलं, मग का वर्क झालं? तर एवढा एरिया तुम्ही काय केलाय? वाढवलाय. एरिया वाढवल्यामुळे काय होईल बाळांनो? तर वर्क होईल, आणि तेच वर्क कशात असेल? एनर्जी मध्ये असेल. इथपर्यंत सोबत आहात का? नक्की. मग तुम्ही एक छोटस काम करायचं, हा एक फॉर्म्युला घ्यायचा, नीट बघायचा, इथपर्यंत सोबत राहायचंय. आता वर्क साठी मी एका पद्धतीने फॉर्म्युला आणलेला आहे, आता मी परत वर्क साठी परत हा बेसिक पासून आणखी एक फॉर्म्युला बनवणार आहे. लक्षात आलं का? एक आणला, आणखी एक बेसिक पासून बनवणार आहे, ते पण सांगतो अगोदरच तुम्हाला. आता तुम्ही मला सांगा, सिन्स वर्क डब्ल्यू म्हणजे काय असतं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता तिथं फोर्स कळलं ना, पण तुम्हाला माहित आहे ज्या ठिकाणी प्रेशर डिफरन्स आहे तिथं फोर्सचा सुद्धा डिफरन्स असणार ना, आणि त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट काय तर होऊन काय होणार आहे? वर्क. हे माझी पुढची मेथड असेल. लक्षात आलं का? पण तोपर्यंत तुम्ही हे नाही. आता परत आपल्याकडे काटीवाटीकाचा फॉर्म्युला बनवायचा. मला सांगा, सिन्स वर्क डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स इंटू काय असतं बाळांनो? चला, डिस्प्लेसमेंट समजा मी आर मध्ये घेतलं थोड्या वेळासाठी. मग आता तुम्ही मला सांगा रे की या केसमध्ये माझ्याकडे फोर्स पण थोडाच असेल आणि डिस्प्लेसमेंट पण थोडंच झालं, तर वर्क सुद्धा कसं असेल? खूप असंच होईल ना. मग तुम्ही म्हणाल एकदम थोडा फोर्स लावला आणि खूपच थोडंसं डिस्प्लेसमेंट झालं, मग थोडा फोर्स का? कारण आपण 11वी पर्यंत हे बघत होतो, कॉन्स्टंट फोर्स वर्क करत आहे, त्याच्यामध्ये डेल्टा फोर्स आपण घेतला नव्हता. मग या केसमध्ये तुम्हाला ही थोडीशी मेथड वेगळी वाटेल. ज्यांचं एकदम बारकाईने लक्ष असतं ते म्हणतील हा थोडंसं काहीतरी चेंज दिसायला. मग थोड्या फोर्सने वर्क सुद्धा कसं केलं? थोडं. पण हा बेसिकली हा फोर्स आला कुठून? तर आता मला सांगा एकदम व्यवस्थितपणे, आतमधलं प्रेशर जास्त आहे का बाहेरचं? आतमधलं.
मग आतमधलं प्रेशर जास्त आहे तर तुम्हाला रिलेशन माहित आहे, सिन्स प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय. तर मला सांगा आतमधून बघितलं का आणि बाहेरून बघितलं का एरिया कसा आहे, सेम आहे. आतमधलं प्रेशर जास्त आहे, बाहेरचं प्रेशर म्हणजे आतमधून ऍक्ट होणारा फोर्स सुद्धा बरोबर आहे की नाही. मग तिथं प्रेशर डिफरन्स आहे याचा अर्थ तिथं फोर्सचा सुद्धा जोरात बोलला. आणि मला छान वाटतं जेव्हा तुम्ही ही उत्तरं देताय ना की बाबा बाहेर प्रेशर कमी आतमध्ये प्रेशर जास्त, म्हणजे आतमधलं फोर्स सुद्धा कसं आहे जास्त आहे, म्हणजे तिथं फोर्सचा सुद्धा काय आहे बरोबर आहे का. चला मग आता मला सांगा सिन्स फोर्स F इज इक्वल टू काय येतं रे बाळांनो, तर तुम्हाला माहित आहे प्रेशर इंटू एरिया असतो, बरोबर आहे की नाही. मग या केसमध्ये तुम्हाला लगेच कळायला पाहिजे की या केसमध्ये लगेच लक्षात द्यायला पाहिजे की जर मला फोर्स हवा असेल तर हा एक्सेस फोर्स जास्त फोर्स येणार आहे. त्याचं रिझन काय, दोन प्रेशर मधला डिफरन्स, आणि हा कशावर ऍक्ट होईल एका पर्टिक्युलर एरियावरती. मग तुम्ही मला सांगा देअरफॉर डेल्टा फोर्स म्हणजेच एक्सेस फोर्स किंवा बाहेरचा फोर्स आणि आतमधला फोर्स याच्यामधला डिफरन्स इज इक्वल टू तुम्हाला माहिती आहे त्यासाठी कारण असेल प्रेशर डिफरन्स, आणि प्रेशर इनसाइड प्रेशर मायनस आउटसाइड प्रेशर. आणि एवढं कशावरती ऍक्ट होणार आहे तर सुरुवातीला ढकलण्यासाठी म्हणजेच 4πr चा स्क्वेअर. तुम्ही माझ्यासोबत आहात का, कॉन्सेप्च्युअली सगळं क्लिअर आहे का, कशामुळे असं चालू आहे लक्षात येतं का. मग आतमधला फोर्स जास्त का बाहेरचा जास्त, बरोबर आहे ना, म्हणून बाहेरच्या बाजूला ढकलायला लागले ते. दुसरी गोष्ट, हा डेल्टा का घेतला, मी म्हटलं एक्सेस दोघांमधला डिफरन्स आहे, हा लक्षात आलं का. कोणा दोघांमधला, तर बाहेरच्या प्रेशरमुळे फोर्स पडतोय, आतमधल्या प्रेशरमुळे फोर्स पडतोय. मग आतमधला जास्त आहे मधून मधला फोर्स जास्त आहे कोणापेक्षा, बाहेरच्या पेक्षा. चला व्हेरी गुड इथपर्यंत. मग आता ह्या डेल्टाची इथं किंमत ठेवली तर चालेल का, मग इकडे डी वापरले हे डीच वापरू का. देअरफॉर इकडे बघा डेल्टा वर्क डब्ल्यू इज इक्वल टू, याची व्हॅल्यू कळाली तुम्हाला, इनसाइड प्रेशर मायनस आउटसाइड प्रेशर 4πr स्क्वेअर इंटू डेल्टा आर. डेल्टा आर लिहिलं का मी तिथं, आणि याला म्हटलं इक्वेशन नंबर 2. आता मला सांगा इक्वेशन 1 मध्ये मी वर्क फाइंड आउट केलं कुठल्या मेथडने, तर सरफेस टेन्शनच्या, आणि 2 नंबर मध्ये मी वर्क फाइंड आउट केलं आपल्या ट्रॅडिशनल मेथडने फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटच्या. दोन्ही ठिकाणी मी काय काढलं बाळांनो, वर्कच काढलं. फक्त एक होती मेथड सरफेस टेन्शनची, तर दुसरी मेथड होती तुम्ही 8वी 9वी 10वी 11वी वापरता ती, बरोबर आहे की नाही. आता दोन्ही मेथड जरी वेगळे असेल तर वर्क झालेलं सेमच आहे. मग इथपर्यंत आला असाल तुम्ही, तर आता आपण मॅथ चालू करूया. मग मॅथ मध्ये म्हटलं तर 1 नंबरचं इक्वेशन आहे, 2 नंबरचं सुद्धा. 1 नंबरच्या इक्वेशनची डावी बाजू आणि 2 ची डावी बाजू कशा आहे सेम, म्हणजे ऑटोमॅटिकली उजव्या बाजू सेम असते. मग उजव्या सेम असतील तर आपण इथं काय करायला चालू करू शकतो, आता याचं कंपॅरिझन, बरोबर आहे का बघा. मग असं म्हटलं तर चालेल का आता, याच्यावरून म्हटलं फ्रॉम इक्वेशन 1 and 2, मग डायरेक्ट आपण असं केलं तर चालेल का. इकडे बघा हे अगोदर लिहिलं प्रेशर इनसाइड मायनस प्रेशर आउटसाइड, याचा अर्थ प्रेशर डिफरन्स, बरोबर आहे की नाही, आणि लिहिलं 4πr स्क्वेअर डेल्टा इज इक्वल टू, जरा जास्त झालं गेले, चला हा प्रेशर डिफरन्स डायरेक्ट बोललो चालेल ना रे, 4πr स्क्वेअर डेल्टा आर इज इक्वल टू त्याची बाजू घेतली सरफेस टेन्शन इंटू 8πr डेल्टा. तुमच्या लगेच लक्षात आलं असेल तुम्ही काय करणार आहात, तर पाय आणि पाय कॅन्सल, डेल्टा आर आणि डेल्टा आर, याच्यातला 1r आणि r स्क्वेअर, याच्यातला 4 इथं काय आलं 2 आलं. देअरफॉर इनसाइड प्रेशर मायनस आउटसाइड प्रेशर, म्हणजे त्याला म्हणायचं प्रेशर मधला डिफरन्स इज इक्वल टू, हे 2 पुढे लिहिलं 2, बरोबर आहे का. कुठलं इथं घेतलं ना बघा मी, हे मल्टिप्लिकेशन मधलं डिव्हिजन मध्ये आणलं, लक्षात आलं का. मला सांगा देअरफॉर प्रेशर डिफरन्स इज इक्वल टू 2t डिवायडेड बाय r. आता शांत डोक्याने बघा रे बाळांनो, हे ड्रॉपच्या आतमधलं प्रेशर आहे, हे ड्रॉपच्या बाहेरचं प्रेशर आहे, हे आतमधलं आहे म्हणजे पाण्याचं प्रेशर आहे, हे बाहेरचं म्हणजे हवेचं प्रेशर आहे. हे 2 टाइम्स त्याचा काय आहे सरफेस, आणि r म्हणजे काय रेडियस कुणाची त्या
ड्रॉपची. आता शांत डोक्याने बघा, जेवढी रेडियस छोटी तेवढा ड्रॉप मोठा ना, जेवढी रेडियस छोटी तेवढा ड्रॉप सुद्धा, जेवढा ड्रॉप छोटा बाळांनो, जेवढा ड्रॉप छोटा तेवढा प्रेशर मध्ये डिफरन्स काय व्हायला, अरे इनव्हर्सली म्हणजे तो वाढायला लागला ना, बरोबर आहे का. आणि म्हणून जेव्हा तुम्ही बघितलं असेल ड्रॉप असतील किंवा तुम्ही सोपचे एअर बबल्स असतील किंवा तुम्ही सोप बबल्स असतील, जेवढा छोटा असतो ना तेवढा तो जास्त वेळ टिकतो आणि मोठे लवकर फुटतात. तुम्ही बघितलं असेल ना, बरोबर आहे की नाही, कारण तुमच्या लक्षात आलं असेल जेवढा बबल छोटा आहे ना तेवढा प्रेशर डिफरन्स कसा राहतो, जास्त राहतो. समजते का रे बाळांनो, समजते का मी काय बोलतोय ते. आणि मग आता तुमच्या लक्षात आलं असेल फॉर ड्रॉप और एअर बबल, तुमच्या लक्षात आला फॉर्म्युला. मग मला असं सांगा की तुम्हाला जर प्रेशर डिफरन्स बघायचा असेल ड्रॉप मधला किंवा एअर बबल मधला तर फॉर्म्युला कसा बनेल कळलं का. पण मला सांगा आता की जर तुम्हाला हा फॉर्म्युला समजलाय तर आता इकडे ड्रॉप साठी किंवा इथं मी लिहितो याच्यासाठी, हा कोणासाठी शोधला आम्ही, ड्रॉप साठी किंवा कसला, एअर बबल. लक्षात आलं का. पण सोप बबल साठी काय होईल मला कोण सांगेल बरं. सोप बबल साठी प्रेशर इनसाइड मायनस प्रेशर आउटसाइड इज इक्वल टू सेम फॉर्म्युला बनेल का, याच्यासाठी काही चेंजेस करावे लागतील, चेंजेस करावे लागतील. का चेंजेस करावे लागतील, कारण सोप बबल घेतला की आतमध्ये पण एअर असते आणि बाहेर पण एअर असते. याचा अर्थ त्याला आतमधल्या सरफेस कडून पण एअर आणि बाहेरच्या सरफेस कडून पण एअर असल्यामुळे त्याचे दोन सरफेस एक्सपोज होतात. म्हणजे सरफेस टेन्शन एका बाजूला असेल का दोन्ही बाजूला, म्हणजे याचा अर्थ 2 हे असं असेल ना बाळांनो. आणि म्हणून त्याचा फॉर्म्युला बनतो 4T. लक्षात आलेला आहे का. मग आता प्रेशर डिफरन्स जास्त कोणाकडे असेल, सोप बबल साठी ना, बरोबर आहे, ऍज कम्पेअर टू ड्रॉप, बरोबर आहे का. आणि तुमचे मॅक्झिमम क्वेश्चन्स तिथे लपलेले आहेत. मॅक्झिमम इतके इंटरेस्टिंग बाळांनो क्वेश्चन्स आहेत, इतके भारी. तुम्ही नीट मध्ये सुद्धा बघा इतके मस्त प्रश्न पडलेत आणि आम्हाला ते अवघड वाटतं आणि मग त्याच्यावरती आपल्याला भरपूर काम करायचंय. पण मला सांगा बाळांनो, कालच्या लेक्चर मध्ये आणि आजच्या लेक्चर मधला जर डिफरन्स बघितला तुम्ही तर एकदम सिस्टमॅटिकली मी समजून सांगितलेलं. मी काय केलं हे डबल एकदा सांगतोय तुम्हाला, एकदम सोप्या भाषेत तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून कोणालाही घोकमपट्टी रट्टा काहीच करायची गरज लागणार नाही. एवढंच होईल का हे. ओके ठीक आहे, चला काय अडचण नाही. तर आता इकडे परत एकदा बघा, व्यवस्थितपणे बघा बाळांनो, शांत डोक्याने बघा. आमच्या डोक्यात एकच टार्गेट होतं की हा बबल थोडासा एक्सपांड झालाय असं दाखवायचं आणि एक्सपांड झाल्यामुळे काय करावं लागेल तर त्याला वर्क करावं लागेल. वर्क कुणाच्या अगेन्स्ट करावं लागेल, सरफेस टेन्शनच्या, बरोबर आहे की नाही. हा आमचा ऍटिट्यूड होता आणि म्हणून आम्ही वर्क शोधायचं होतं. मग मला सांगा, जास्त सरफेस एरिया वाढवला तर जास्त वर्क झालं